महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचे हात भ्रष्टाचारानं बरबटलेत। आरोग्य खात्यातील 1 कोटीच्या औषधांसाठी 14 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात येतं, असे आरोप भारतीय शेतकरी संघ परिसंघाचे अर्थात सिफाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी पत्रकार परिषदेत केलेत। पोहरेंच्या या आरोपांची कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री किती गांभीर्यानं दखल घेतील हे बघावं लागणार आहे। पोरगा माझ्याकडे आला, त्यांनी सांगितलं की मला 4 कोटी रुपये पाहिजे आमच्या एका संस्थेला। म्हटलं की 4 कोटीचं कर्ज पाहिजे। त्याला विचारण्यात झालं की तुला 4 कोटी कर्ज कशासाठी पाहिजे? तो म्हणे मला 14 कोटीचं टेंडर मिळणार आहे, तर मंत्र्याला द्यायला 4 कोटी पाहिजे। तर त्याला जेव्हा विचारण्यात आलं की बाबा मंत्र्याला तू 14 कोटीचे टेंडर 4 कोटी म्हणजे 30% होत आहेत, तेव्हा साहेब नाही, इथं नाही थांबलं। मंत्र्यांनी सांगितलं हे तर माझे झाले, हे खालचे अधिकारी वगैरे हे सगळे तू बघ, ते मला त्यांचे वेगळे पैसे द्यायचे आहेत, ते किती द्यायचे? ते म्हणजे पुन्हा 4 कोटी द्यायचे आहेत त्याच्यात, म्हणजे 4 आणि 4 8 कोटी झाले। म्हटलं तू 14 कोटीतून 8 कोटी जर वाटत असतील तर मग तुला काय होणार आहे? तो साहेब तरी मला 3 कोटी रुपये नफा होणार आहे। म्हटलं 8 आणि 3 11 कोटी झाले, म्हणजे मग तुला माल किती रुपयाचा द्यायचा मुळामध्ये? सर माल 1 कोटी रुपयाचा आहे, औषधं द्यायची आहे। हेल्थ डिपार्टमेंटला औषधांचा पुरवठा करायचा आहे, ते 1 कोटी रुपयाचे आहे। म्हणजे 1 कोटी रुपयाचं टेंडर किती रुपयाचं काढलं? 14 कोटी। 14 कोटी हा आजच्या घडीला महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराचा गणना ही घटना कधीची? हे आत्ताची 2 महिन्या अगोदरची। होय होय, कुठले असतील ते मला माहित नाही, पण मी सांगतोय तुम्हाला 1 कोटीच्या पुरवठ्यासाठी 14 कोटीचं टेंडर हा भ्रष्टाचाराचा सध्याचा रेट आहे महाराष्ट्रात झालेला।